हाय, हॅलो, नमस्कार, रामकृष्ण हरी. चला आज माझ्या पद्धतीचं वरण दाखवते तुम्हाला. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवला. पॅन तापला का त्यामध्ये तेल घालू. अगदी कुकरला पटकन डाळ शिजवून ठेवली का पटकन होतं फोडणीचं वरण. हे बघा, तेल घालायचं. तेल थोड्या वेळ तापून द्यायचं. तापलं आहे आपलं तेल आता. तर यामध्ये जिरा मोहरी घालू आपण. आपण जिरा मोहरी छान तडतडून द्यायची. फक्त तडतडून द्यायची, पूर्ण करपायची नाही. त्यानंतर त्यामध्ये हिंग घालू. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. तो पण छान मिक्स होऊन देऊ. त्यानंतर कट करून घेतलेली मिरच्या घालू आपण. हे बघा, मी 2 मिरच्या घातल्यात. आमच्या इथं कमी तिखट खातात, त्यामुळं त्या पण छान असं परतून घ्यायच्या. त्यानंतर कढीपत्ता थोडासा, तो पण छान असा तडतडून द्यायचा. त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घालायचा. लसूण हा ठेचूनच घालायचा वरणामध्ये. नंतर त्यामध्ये हळद घालून घ्यायची. छान अशी फोडणी होऊन द्यायची. मंद गॅसवरच करायची. फुल गॅस केला तर मग जळते ना फोडणी, त्यामुळं. त्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर, ही पण छान अशी परतून घ्यायची थोड्या वेळ. त्यानंतर आपण कुकरला तुरीची आणि मुगाची डाळ ही 2 शिट्ट्या करून घेतलेली. त्यामध्येच मी थोडं मीठ घातलेलं. आणि कुकरला पटकन डाळ शिजते, त्यामुळं शक्यतो मी कुकरलाच डाळ शिजवते. त्यानंतर एक उकळी येऊन द्यायची. हे बघा, अशा प्रकारे छान अशी उकळी आलेली आहे. थोडं मीठ कमी होतं, त्यामुळं थोडं मीठ टाकलं मी. त्यानंतर हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची. हे बघा, झालं आपलं वरण तयार. तर आमच्या इथे जास्त घट्ट खात नाही आहेत वरण, त्यामुळं पातळच वरण लागतं. एकदा नक्की ट्राय करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडले तर एक छान अशी कमेंट करा. पावसाळ्यामध्ये वरण भात एकदा नक्की ट्राय करा. आता यावर थोडं तूप घालायचं असेल तर घालू शकता, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. हे बघा, पण असेल तर एकदा नक्की घाला. गरम गरम वरण भात एकदा नक्की ट्राय करा. हे बघा, अशा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.